मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. इयत्ता 10वी भूगोल जुना धडा पहिला भारतातील स्वाभाविक विभाग. प्रस्तावना. आपली मातृभूमी भारत हा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने एक महान देश आहे. प्राचीन काळापासून तो त्याच्या सांस्कृतिक आणि व्यापारी समृद्धीसाठी ओळखला जातो. मूळ द्रविडी रहिवाशांशी आर्यांचे सामिलीकरण झाल्यामुळे ही अभिजात भारतीय संस्कृती उदयाला आली आहे. 8व्या शतकात अरब आणि 12व्या शतकात तुर्की यांच्या पाठोपाठ 15व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन व्यापारी येथे येऊन दाखल झाले. भारत ही विविधता असलेली भूमी आहे. भारताचा विस्तार मोठा असून वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक विविधता येथे आहे. त्याचे प्रतिबिंब विविध नैसर्गिक स्रोतांच्या रूपाने आपण पाहू शकतो. भारताचा विस्तार उत्तरेकडील हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांपासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आहे. भारतात विपुल नैसर्गिक साधन संपत्ती आहे. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सुपीक मृदा, पाणी, खनिजे, वनस्पती, प्राणीजीवन इत्यादी. या सर्वांनी आपल्या मातृभूमीच्या प्रगतीत भर घातली आहे. भारताच्या राज्यघटनेने भारत हे अधिकृत नाव स्वीकारले आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रादेशिक विकासांसाठी त्याची 28 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. स्थान आणि विस्तार. भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ते आशिया खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्य भागातून जाते. भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8°4' 28" उत्तर ते 37°6' 53" आहे. याप्रमाणे त्याचा अक्षवृत्तीय विस्तार 29°2' 25" इतका आहे. भारताचे दक्षिण टोक हे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर असून ते इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. ते भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर असलेल्या निकोबार बेटावर आहे. अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव पर्जन्यमान, तापमान आणि दिवस रात्रीच्या कालावधीवर पडतो. कन्याकुमारीजवळ सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा आहे. तर हाच फरक लेह आणि लडाखला सुमारे 4 तासांचा आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' 33" ते 97°24' 47" पूर्व असा आहे. याप्रमाणे त्याचा रेखावृत्तीय विस्तार 29°17' 14" आहे. विस्तारामुळे स्थानिक वेळ, सूर्योदय, सूर्यास्त इत्यादी ठरतात. पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला गुजरातमधील म्हणजेच सर खाडीजवळ घुअर मोटा येथील सूर्योदयातील वेळेचा फरक हा सुमारे 116 मिनिटांचा आहे. अलाहाबादमधून जाणारे 82°30' पूर्व रेखावृत्त हे आपले प्रमाण रेखावृत्त आहे. भारताची प्रमाण वेळ म्हणजेच IST ही अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. हिंदी महासागर हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले गेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे
32,87,263 चौरस किलोमीटर आहे. गुजरातच्या पश्चिमेकडील टोकापासून अरुणाचल प्रदेशच्या पूर्व टोकापर्यंतचे अंतर 2,993 किलोमीटर, तर काश्मीरच्या उत्तर टोकापासून मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर 3,214 किलोमीटर आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारताची भूसीमा ही सुमारे 15,200 किलोमीटर लांबीची आणि सागरी किनारा सुमारे 7,517 किलोमीटर लांबीचा आहे. सभोवतालची राष्ट्रे. देशाचे नाव, भूसीमेवर असणारी राज्ये आणि भूसीमेच्या लांबीची टक्केवारी. पाकिस्तान. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर ही भूसीमेवर असणारी राज्ये, तर भूसीमेच्या लांबीची टक्केवारी ही आहे 22. अफगाणिस्तान, जम्मू आणि काश्मीर 0.70. चीन, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. भूसीमेच्या लांबीची टक्केवारी आहे 23. नेपाळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम 12. भूतान, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश 4.50. म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम 10.80. बांगलादेश, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम 27.0. सागरी सीमा. भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र, पूर्व आणि आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मन्नारचे आखात आणि पालकची अरुंद सामुद्रधुनी आहे. भारताची सागरी सरहद्द पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सागरी सीमांशी संलग्न आहे. भूविज्ञान. भारताची सध्याची प्राकृतिक रचना ही एका मोठ्या भूविज्ञान प्रक्रियेचा परिणाम आहे. भारत हा वैविध्यपूर्ण भूविज्ञान वैशिष्ट्यांसाठी तसेच विविध खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. भारताचे भूविज्ञान दृष्ट्या सर्वसाधारणपणे 3 विभाग आहेत: हिमालय पर्वतरांगा, गंगेचे मैदान आणि द्वीपकल्पीय पठार. सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेशांचे एकच वैश्विक महाखंड होते. ते पॅन्जिया नावाने ओळखले जात होते. बहुधा हा महाखंड टेथिस समुद्रामुळे उत्तर लॉरेशिया म्हणजेच युरेशिया आणि उत्तर अमेरिका आणि दक्षिण गोंडवन प्रदेश म्हणून विभागला गेला होता. गोंडवन हा एक मोठा भूभाग होता. त्यात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत म्हणजेच द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांचा समावेश होता. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे भूकवचाचे म्हणजेच भूभागाचे विभाजन झाले. गोंडवन भूभागापासून अलग झाल्यावर इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा उत्तरेकडे वाहत जाताना या भूपट्ट्याची युरेशियन या मोठ्या भूपट्टाशी टक्कर झाली. या टक्करीमुळे टेथिस या सागराच्या तळाशी तयार झालेले गाळाचे खडक वळीच्या किंवा घडीच्या रूपाने वर आले आणि हिमालय पर्वताची निर्मिती झाली. हिमालयाचा भूभाग इतर विभागाच्या तुलनेने नवीन आहे, जो अस्थिर आहे. त्यामध्ये उंच शिखरे, खोल दऱ्या आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. काळाच्या ओघात नव्याने उंचावलेला हिमालय आणि प्राचीन द्वीपकल्पीय पठार यांच्यातील खोलगट भाग उत्तरेकडील हिमालयातून आणि दक्षिणेतील द्वीपकल्पीय पठारांवरून वाहणाऱ्या नद्यांच्या गाळामुळे हळूहळू भरला गेला. मोठ्या प्रमाणात गाळाच्या जमा होण्यामुळे भारताच्या उत्तरेला विस्तृत मैदाने निर्माण झाली. भूविज्ञानदृष्ट्या द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग आहे. हे पठार मुख्यतः अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी आच्छादलेले आहे. त्यावर कमी उताराच्या टेकड्या आणि रुंद दऱ्या आहेत. इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट्याच्या उत्तर दिशेकडे सरकण्यामुळे
भारतीय उपखंडाचा आकार आणि स्थान बदलत राहिले. या भूपट्ट्याच्या हालचालींमुळे भूकवचावर ताण पडला. त्यामुळे वळ्या पडणे, प्रस्तरभंग आणि ज्वालामुखीसारख्या क्रिया घडल्या. ज्वालामुखीच्या क्रियेतून अंदमान आणि निकोबार बेटे हिमालयाच्या निर्मितीबरोबरच तयार झाली असावीत असे मानले जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भूविज्ञान घडामोडींशिवाय अपक्षय, अपक्षरण, निक्षेपण यांसारख्या प्रक्रियांनी सध्याच्या प्राकृतिक रचनेतील उठाव तयार झाले आहेत आणि त्यात बदल झाले आहेत. आपल्या देशात पृथ्वीवरील सर्व प्रमुख प्राकृतिक वैशिष्ट्ये आढळतात. उदाहरणार्थ पर्वत, मैदाने, वाळवंटे, पठारे आणि बेटे इत्यादी. भूअंतर्गत भागातील सतत होणाऱ्या हालचालींमुळे हिमालयाची उंची अद्यापही वाढत आहे. पठारी प्रदेश हा सर्वात प्राचीन भाग आहे आणि सर्व भूवैज्ञानिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे. त्यामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला अनेक घडामोडी झाल्या. पठारावरील सर्वाधिक जुने पाट्टिताश्म आणि कणाश्म खडक अरवली पर्वतरांगात सापडतात. गोंडवन प्रदेशापासून वेगळा होण्यापूर्वी आणि वहन होण्यापूर्वी तो दक्षिणेकडील मोठ्या भूभागाचा एक भाग होता. प्रदेश निश्चितीची प्रक्रिया. प्रदेश म्हणजे काय? प्रदेश ठरवण्याचे निकष कोणते? हे सर्व आपण 9व्या इयत्तेत शिकलो. यावर्षी इयत्ता 10वी मध्ये आपण आपल्या देशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत. भूगोल अभ्यासात प्रादेशिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पृथ्वीच्या विशिष्ट क्षेत्रावर केंद्रित होतो. प्राकृतिक तसेच मानवी घटकांचा अभ्यास यात केला जातो. या दोन्ही घटकात आंतरक्रिया होत असते आणि ते एकत्रितपणे कार्य करतात. ते प्रदेशाला सापेक्ष एकजिन्सीपणा प्रदान करतात. एकजिन्सीपणा हा प्रादेशिक दृष्टिकोनाचा पाया आहे. त्याच्या विविध अवकाशीय वैशिष्ट्यांचा केलेला तो एक सूत्रबद्ध अभ्यास आहे. प्रदेश हे समान वैशिष्ट्यांच्या आधारे निश्चित केले जातात. सलगता आणि समानता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ भौगोलिक प्रदेश, हवामानाचे प्रदेश, वनांचे प्रदेश इत्यादी एकापेक्षा अधिक घटकांच्या आधारेही ते निश्चित केले जातात. आर्थिक प्रदेश आर्थिक घटकांवर आधारित असतात. उदाहरणार्थ उद्योग, वाहतूक, विकासाचे स्तर इत्यादी. शेतीशी संबंधित प्रदेश पिकांनुसार अथवा पिकांच्या संयुक्तीकरणानुसार ठरवले जातात. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदेश पुढील घटकांवर आधारित असतात. उदाहरणार्थ लोकसंख्या, लिंग गुणोत्तर, भाषा इत्यादी. प्रत्येक प्रदेशाची एक किंवा अधिक गाभा क्षेत्रे असतात. गाभा क्षेत्रांमध्ये भौगोलिक आकृतिबंध उत्कृष्टरित्या विकसित झालेला असतो. या गाभा क्षेत्रांच्या सभोवती हे वैशिष्ट्य कमी प्रमाणात दिसून येते. मात्र त्या प्रदेशाचे प्रमुख वैशिष्ट्य पूर्णपणे दिसेनासे होत नाही. एखादा प्रदेश त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी चालत असलेल्या कार्याच्या आधारे ठरवला जाऊ शकतो. प्राकृतिक प्रदेश हे प्राकृतिक घटकांच्या उदाहरणार्थ उत्पत्ती, स्थान, उठाव, खडकांचे प्रकार, भूरूपे, हवामान, मृदा, वने इत्यादी आधारे ओळखले जातात. बहुतांश भौगोलिक प्रदेशांच्या सीमा नकाशांवर कच्च्या स्वरूपात आखलेल्या असतात, कारण त्या बहुधा संक्रमणावस्थेतील विभागांच्या असतात. तर दुसरीकडे राजकीय आणि प्रशासकीय प्रदेशांच्या सीमा सुविहितपणे आखलेल्या असतात आणि त्या नकाशावर अचूकपणे दाखवलेल्या असतात. क्षेत्राला अनेक छोट्या विभागामध्ये विभागण्याच्या प्रक्रियेला प्रादेशिकीकरण म्हणतात. उदाहरणार्थ देशाची विभागणी राज्यांमध्ये, राज्यांची जिल्ह्यांमध्ये आणि प्रदेशांचे सीमांकन असे केले जाते की प्रत्येक प्रदेशांतर्गत कमी विविधता असेल, परंतु तो प्रदेश इतर प्रदेशापेक्षा अगदी वेगळा असतो. भिन्नता हा प्रादेशिकीकरणाचा पाया आहे. त्यामुळे दिलेल्या मानकांच्या मर्यादेतच वेगवेगळे प्रदेश केले जातात. प्रदेश हे एक विशिष्ट क्षेत्र असते. ते लहान किंवा मोठे भौगोलिक क्षेत्र असू शकते. ते डोंगराळ किंवा मैदानी क्षेत्र असू शकते. ते शहरी किंवा ग्रामीण सुद्धा असू शकते. प्रदेश मध्यवर्ती असू शकतात. एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी चाललेल्या कार्यामुळे ते ओळखले जाऊ शकतात.
उदाहरणार्थ एखादे नगर आणि त्याचा आसपासचा परिसर. एखाद्या वैशिष्ट्याचे एकजिन्सी वितरण ही त्या प्रदेशाची ओळख बनू शकते. उदाहरणार्थ सूचीपर्णी वने, उष्णकटिबंधीय वने इत्यादी. प्रादेशिकीकरण अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रदेश हा आर्थिक विकासाचा पाया आहे. तसेच तो ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विश्लेषणांसाठी महत्त्वाचा आहे. प्रादेशिक श्रेणी रचनेत उच्च स्तरावर प्रत्येक देश हा मोठा, अधिक गुंतागुंतीचा पण सार्वत्रिकीकरण केलेला असतो. प्रशासकीय प्रदेशांची श्रेणी रचना देश, राज्य, जिल्हा, तालुका, गट याप्रमाणे असू शकते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्राकृतिक घटक सापेक्षतः इतर घटकांपेक्षा स्थितिशील असतात. प्रादेशिक नियोजनासाठी आणि विकासासाठी ते मूलभूत मानले जातात. विविध समस्या सोडवण्यासाठी छोटे प्रदेश असणे आवश्यक असते. प्रदेशाच्या विकासामागे मनुष्य ही प्रेरणाशक्ती असते. प्राकृतिक घटकांच्या आधारे आपण भारतातील काही एकजिन्सी प्रदेश वेगळे ओळखू शकतो. त्यांना भारताचे प्राकृतिक अथवा नैसर्गिक विभाग म्हटले जाते. नैसर्गिक किंवा प्राकृतिक विभाग. भारताच्या प्रचंड विस्तारामुळे त्याच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मोठी विविधता आढळते. खूप मोठे क्षेत्र प्राचीन पठाराने व्यापलेले आहे. तुलनेने नवीन असलेल्या इतर भागात म्हणजे खूप उंच उठाव, कमी उंचीची मैदाने, उष्ण आणि शीत हवामान, कोरडे आणि दमट हवामान, नापीक आणि सुपीक मृदा, जास्त पर्जन्यमान, कमी पर्जन्यमान इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये आहेत. मात्र त्या विविधतेतही काही सारखेपणा आहे. परिणामतः संरचना, भूरूपे, हवामान, मृदा, नैसर्गिक वनस्पती, लोकसंख्या आणि वसाहतीचा आकृतिबंध, सांस्कृतिक पैलू, आर्थिक विकास इत्यादींवर आधारित देशाचे स्थूलमानाने 5 विभाग पडतात आणि त्यांचे अनेक उपविभागही पडतात. हे सर्वसाधारणपणे विभाग एकमेकांपेक्षा सर्वार्थाने वेगळे आहेत आणि या प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक व्यक्तित्व आहे. तसेच त्यांना स्वतःची बलस्थाने आणि आव्हाने आहेत. हे प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे आहेत. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदाने, भारतीय पठार, किनारी मैदानी प्रदेश, बेटे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. हिमालय पर्वतरांगा या सर्वात अर्वाचीन घडीच्या पर्वतरांगा आहेत. हिमालय हा जगातील सर्वात उंच भूस्वरूपीय उठावाचा प्रदेश आहे. या पर्वतरांगांचा गाभा कणाश्म खडकांनी बनलेला असून त्याच्या दुतर्फा रूपांतरित आणि गाळाचे खडक आहेत. या प्रदेशाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अतिशय असमान भूस्वरूपे आहेत. तीव्र उतार, अत्युच्च बर्फाच्छादित शिखरे, थंड हवामान, अरुंद खोल दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या ही हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये आहेत. तेथे रस्त्यांची संख्या कमी आहे. विखुरलेल्या शेतजमिनींचे डोंगर उतारांवर सपाट तुकडे पायऱ्यांप्रमाणे आहेत. हा एक बहुतांश ठिकाणी मनुष्यवस्ती नसलेला विस्तारित भूप्रदेश आहे. त्याच्या पूर्वेकडील भागात खूप जास्त पर्जन्यमान, नैसर्गिक वनस्पतींची दाटीवाटीने झालेली वाढ आणि दूरवर पसरलेले विविध सांस्कृतिक समूह आहेत. ते विखुरलेल्या वस्त्यांमधून राहतात. उत्तर भारतीय मैदाने. ही मैदाने म्हणजे गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा आहे. गाळाच्या संचयनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. या प्रदेशातील हवामान सौम्य आहे आणि उतारही मंद स्वरूपाचा आहे. नद्या संथपणे वाहतात, त्यामुळे गाळाची मैदाने तयार झालेली आहेत. येथील मृदा अत्यंत सुपीक असल्याने हा विभाग देशातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या विभागातील लोकसंख्येची घनता अधिक आहे आणि पायाभूत सुविधांचा सर्वत्र विकास झालेला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारतीय पठार. भारतीय पठार हे जगातील सर्वात प्राचीन भूभागांपैकी एक आहे आणि ते स्थिर आहे.
भारतातील हा सर्वात मोठा नैसर्गिक विभाग आहे. या प्रदेशाचा आकार त्रिकोणी आहे. तो प्राचीन अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. येथील भूरूपांची अनेक वैशिष्ट्ये प्रस्तरभंग आणि ज्वालामुखीच्या हालचालींनी बनलेली आहेत. क्षितिज समांतर पसरलेला घनरूप लाव्हाचा थर हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. खडकाळ टेकड्या, पठारे, विखुरलेल्या कमी उंचीच्या टेकड्या आणि अनेक प्रस्तरभंग दिसून येतात. मनुष्य वस्त्यांचे वितरण असमान आहे. या प्रदेशात सुपीक काळी मृदा आहे. हा प्रदेश खनिज संपत्तीने संपन्न आहे. किनारी मैदानी प्रदेश. स्थानानुसार हा प्रदेश 2 भागात विभागला जातो. पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आणि पूर्व किनारी मैदानी प्रदेश. पश्चिम किनारी मैदानी प्रदेश मोसमी नद्या, उंच उठाव, विच्छेदित भूभाग, प्रस्तरभंग झालेल्या संरचना, दंतूर किनारपट्टी, घळ्या आणि तीव्र उताराचे कडे ही पश्चिम किनारी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. या किनारपट्टीवर अनेक खाड्या, भूशिरे, एकमुखी नद्या, खाजण, दलदल, पश्चजल, क्षारयुक्त पाणथळ जमीन, खारफुटीची अथवा कच्छ वृक्षाची वने, स्वच्छ आणि सुंदर किनारे आहेत. पूर्व किनारी मैदानी प्रदेश. त्रिभुज मैदाने हे पूर्वेकडील किनारी प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. ही मैदाने नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे निर्माण झाली आहेत. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी इत्यादी नद्यांमुळे तयार झालेले विस्तृत त्रिभुज प्रदेश ही या किनारपट्टीची वैशिष्ट्ये आहेत. बेटे. बेटांचे 2 विभाग आहेत. अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे. अरबी समुद्रातील बेटे. लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिनदिव्वी बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यापासून 200 ते 440 किलोमीटर दूर ती स्थित आहेत. ही बेटे म्हणजे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. त्यांचे एकूण भूपृष्ठीय क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कवरत्ती ही आहे. बंगालच्या उपसागरातील बेटे. एक मध्यवर्ती पर्वतरांग आणि त्या बेटांवर अनेक अरुंद दऱ्या ही उत्तर अंदमान बेटाची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत. छोटा अंदमान जवळजवळ सपाट आहे. फक्त त्याच्या उत्तरेला टेकड्यांची रांग आहे. निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत आणि हा भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. छोट्या प्रवाहांनी त्याचा पृष्ठभाग ठिकठिकाणी अपक्षरण केला आहे. प्रवाहांमुळे तयार झालेल्या खोलगट भागात गाळ साचून त्यांची गाळाची मैदाने तयार झाली आहेत. भारताचे प्राकृतिक विभाग किंवा प्रदेश. विभाग, उपविभाग आणि टक्केवारी अंदाजे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उपविभाग आहेत. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. 15 अंदाजे टक्केवारी. उत्तर भारतीय मैदाने. पश्चिम मैदाने, मध्य मैदाने, पूर्व मैदाने 32%. भारतीय पठार, मध्य पठारे, दक्षिणेकडील पठारे. घाट आणि किनारी मैदानी प्रदेश. पश्चिम घाट, पूर्व घाट, पश्चिम किनारी मैदानी प्रदेश, पूर्व किनारी मैदानी प्रदेश. बेटे, अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे या तीनही मिळून टक्केवारी आहे 53. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.